नमस्कार. रेवतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. उन्हाळी वाळवण रेसिपीजमध्ये आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड बनवण्यासाठी इथे मी एक पातेलं स्वच्छ निवडून घेतलेला साबुदाणा घेतला आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर इथे हा अर्धा किलो साबुदाणा आहे. तर हा साबुदाणा मी रात्रीच भिजवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये साबुदाणा भिजवून घेते. त्याच्या आधी हा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जे काही साबुदाण्यातील धूळ माती असेल तर ती निघून जाईल. पाहू शकता इथे साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता साबुदाणा चांगला नरम भिजावा म्हणून मी याच्यामध्ये साबुदाणा पाण्यात बुडेल तितपत म्हणजे साबुदाण्याच्या वरती अगदी किंचितभर मी पाणी याच्यामध्ये एक्स्ट्राचं ठेवणार आहे. आता ह्या भांड्यावरती झाकण ठेवून मी साबुदाणा एका बाजूला ठेवून घेते आणि रात्रभर भिजवायला ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी मला पापड बनवायचे. तर इथे पाहू शकता तुम्ही इथे साबुदाणा छान असा फुगलेला आहे. अगदी दाणा दाणा मोकळा झाला आहे. सुटसुटीत झालेला साबुदाणा, अजिबात चिकट झालेला नाही आहे. आता साबुदाणा शिजवण्यासाठी मी इथे जाड तळाचं आणि मोठं पातेलं घेतलेलं आहे. शक्यतो मोठं आणि जाड तळाचंच पातेलं वापरा, कारण साबुदाणा हा चिकट असतो तर तो शिजताना पातेल्याच्या तळाशी चिटकू शकतो. मोठं पातेलं असलं तर तो लवकर शिजतो साबुदाणा. तर इथे मी गॅसवरती हे पातेलं गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. गॅस चालू करून घेतला आहे. ज्या पातेल्याने मी साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच पातेल्याने इथे मी 6 पातेलं स्वच्छ पाणी या पातेल्यात टाकून घेते. हे पहा, इथे 6 पातेलं मी पाणी घेतलेलं आहे, कारण अर्धा किलो साबुदाणा आहे. तर हे पहा, इथे पाणी गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी टाकून घेते चवीनुसार मीठ. बारीक मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे 7 ते 8 लाल मिरच्या घेतल्या, सुक्या लाल मिरच्या. त्या जाड बारीक वाटून घेतलेल्या आहेत. हे देखील मी मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे मिश्रण आता चांगलं ढवळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सर्व भिजलेला साबुदाणा मी थोडं थोडं करून ह्या पाण्यामध्ये टाकून घेते. सावकाश घाला, कारण पाणी अंगावरती उडू शकतं. हे पहा, इथे साबुदाणा पाण्यात टाकल्यानंतर तो साबुदाणा पातेल्याच्या तळाशी गेलेला आहे. आता इथे मी गॅस मध्यम ठेवलेली आहे. पाहू शकता इथे मी साबुदाणा टाकल्यानंतर अगदी पातेल्याच्या तळापासून मी ढवळून घेतलेला आहे. 7 ते 8 मिनटं झालेली. साबुदाणा असा हलकासा झालेला आहे. हे पहा, इथे गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की साबुदाण्यातील पाणी आटून जातं आणि साबुदाणा कच्चा राहून जातो, म्हणून शेवटच्या प्रोसेसपर्यंत मी मध्यमच गॅसची फ्लेम ठेवून घेतलेली आहे. तर इथे बघा, आता जवळजवळ मला 15 मिनटं झालेली आहे. सुरुवातीला साबुदाणा हलका होता, आता छान असं घट्ट मिश्रण होत आलेलं आहे. साबुदाणा इथे बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि घट्ट झालेलं आहे मिश्रण इथे. आता इथे गॅस मध्यमच ठेवलेला आहे मी. आता इथे मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी 4 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे. शक्यतो कडकच बटाटा वापरा. बटाट्याची साली काढून आता इथे मी परातीमध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. आता किसणीच्या साह्याने मी बटाटा उभा किसून घेणार आहे. लांब आणि मोठे मोठे असे किस तयार होतील. हे बघा, आता बटाट्याचा किस तयार करून घ्यायचा आहे. किसताना बटाटा शक्यतो उभा पकडा. हे पहा, छान असे मोठे मोठे आणि जाड असे बटाट्याचे किस तयार झालेले आहे. सुरुवातीला हा बटाट्याचा किस मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बटाट्याच्या किसमधलं हे पाणी असं दाबून आता ह्या साबुदाण्यामध्ये टाकून घेणार आहे. पूर्ण दाबून पाणी काढून घ्यायचं आहे याच्यातलं. आता इथे पातेल्यामध्ये मी म्हणजे साबुदाण्यामध्ये इथं पसरून टाकून घ्यायचं आहे. हे पहा, असं पद्धतीने. इथे सर्व मी बटाट्याचा किस साबुदाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. पाहू शकता इथे छान असं घट्ट इथे मिश्रण तयार झालेलं आहे. बटाट्याचा किस टाकून झाल्यानंतर हे मिश्रण पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचे अगदी तळापासून. जर मी बटाट्याचा किस सुरुवातीपासूनच टाकून घेतला असता तर तो असा गाळ झाला असता, कारण बटाट्याचा किस लवकर शिजतो. पाहू शकता इथे बटाट्याचा किस आणि साबुदाणा छान असा मिक्स झालेला आहे आणि छान असं आपल्याला पाहिजे तसं इथे परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. साबुदाण्यामध्ये बटाट्याचा किस टाकून झाल्यानंतर अगदी 5 ते 6 मिनटं मी इथे फक्त उकळी काढून घेतलेली आहे. हे पहा, इथे बटाट्याचा किस देखील छान असा शिजलेला आहे. म्हणजे आपल्याला पापड तयार करण्यासाठी परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे मी गॅस पूर्णपणे बंद. 5 ते 6 मिनटं मी हे मिश्रण थोडं थंड होऊ देते. त्याच्यानंतर इथे मी उन्हामध्ये प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे. पेपरला मी अजिबात तेल लावून घेतलेलं नाही आहे.
आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला पापड टाकून घ्यायचे आहेत। इथे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे। आता इथे पळीच्या साहाय्याने मी सर्व पापड टाकून घेते। पापड टाकताना जास्त बारीक असा पापड तयार करून घ्यायचा नाही आहे, कारण पापड जास्त बारीक असला तर तो तुकडे होतात त्याचे। त्यामुळे थोडंसं मध्यम असंच पापड इथे टाकून घ्यायचे आहेत। पाहू शकता इथे तुम्ही बटाट्याचा किस देखील छान असा शिजलेला आहे आणि साबुदाणा देखील ट्रान्सपरंट असा शिजलेला आहे। आता इथे सर्व पापड मी टाकून घेतलेले आहेत। 2 ते 3 तासानंतर मी हे पापड एका बाजूने पलटी करून घेणार आहे आणि 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी सर्व पापड वाळवून घेणार आहे। पाहू शकता इथे हे पहा, इथे 2 ते 3 दिवसानंतर पापड आपले असे छान असे वाळलेले आहेत। अगदी काचेसारखे आणि पारदर्शक असे पापड तयार झालेले आहेत। पापडामध्ये मी लाल मिरची टाकल्यामुळे थोडासा लालसर रंग आलेला आहे। पाहू शकता तुम्ही इथे पापड चांगले कडकडीत उन्हात वाळले तर पापडांचा असा वास येत नाही, म्हणून पापड चांगलेच कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। तर आता हे पापड मी तळून घेणार आहे। इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे। तेल देखील गरम झालेलं आहे। आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते। पापड तळताना थोडासा गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे। पहा इथे पापड आपला दुपटीने फुललेला आहे। जर पापड चांगले कडकडीत उन्हामध्ये वाळले नसतील तर पापड तळताना तेल अंगावर उडतं आणि तडतड असा आवाज येतो, म्हणून शक्यतोवर पापड चांगले कडकडीत उन्हामध्येच वाळवून घ्यायचे आहेत। पहा इथे सर्व पापड मी इथे तळून घेतलेले आहेत, 7 ते 8 पापड। हे पहा आपले पापड तळून झालेले आहेत। बघू शकता इथे छान असा पापड दुपटीने फुललेले आहेत आणि अजिबात तळताना तडतड आणि तेल उडालेलं नाही आहे। छान असा तळला गेला आहे पापड। पाहू शकता इथे तळल्या आधीचा पापड आणि तळल्यानंतरचा पापड। तळल्यानंतरच्या पापडमध्ये बघा जो काही मी बटाट्याचा खीस त्याच्यामध्ये टाकला होता तो असा अखंड दिसतोय। हे पहा इथे बघू शकता तुम्ही इथे साबुदाणा देखील चांगला असा खुसखुशीत तळला गेलेला आहे। एका हातामध्ये सहज असा पापडाचा चुरा होतो आहे। अजिबात तेलकट नाही झालेत पापड। तर तुम्हाला माझ्या आजच्या या पापडची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक